महत्त्वातून आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदान केंद्राची पाहणी केली आहे। रश्मी ठाकरे यांनी मतदान केंद्राची पाहणी केल्यामुळे रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय होणार का याची चर्चा आता रंगलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदान केंद्राची पाहणी केलेली आहे। रश्मी ठाकरे यांनी मतदान केंद्राची पाहणी केल्यामुळे रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा आता रंगलेली आहे। आपल्या सोबत आदित्य ठाकरे आहेत। आदित्यजी आज वरळीमध्ये स्वतः फिरत आहात, कसं वाटतंय वातावरण? अर्थात मुंबईमध्ये फिरत आहोत आम्ही, सगळीकडे वरळीत तर आलोच आहोत। अनेक ठिकाणून रिपोर्ट्स येत होते मतदान स्लो आहे, तर हे स्लो मतदान आपण पाहताय। निवडणूक आयोगने घोळ घातलेला आहे, अनेक ठिकाणी पंखे नाही आहेत, पाणी नाही आहे, मंडप नाही टाकलाय, 40 पर्यंत टेम्परेचर गेलंय आणि लोक तरी रांगेत उभे आहेत। 2-2 तास 2.5 तास लोकांना थांबायला लागले, तरी मुंबईकर उतरत आहेत। तर आता ब्लेम गेम मध्ये मुंबईवर तुम्ही दोष देऊ नाही शकत की मुंबईकर उतरलेले आहेत। मुंबईकर उतरलेले आहेत। निवडणूक आयोग जे खर्च करून घेतं, देशाचा टॅक्सपेअरचा खर्च असतो, तो त्यांनी दाखवला पाहिजे नीट ठरवून। सिस्टम मध्ये अनेक घोळ आहेत, अनेक ठिकाणी मशीनही बंद आहेत। हे मला अजूनही कळतंय। अनेक ठिकाणी नावं गळलेली आहेत, पण हे नावं गळली, मशीन बंद तर एक आहे, पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे आहेत ते पण नाही सोडू शकत निवडणूक आयोग। अनेक मुंबईकर उतरले आहेत। तुम्ही स्वतः आता वातावरण बघत आहात। 4 तारखेला वातावरण कसं असेल? जल्लोषाचं असेल। तर आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते जल्लोषाचं वातावरण जे आहे ते असेल असं आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही ठाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।